वेळा बोलले त्यामुळे जास्त काही सांगायची गरज नाही। सकाळी तुम्हाला जो मी व्हिजन बोर्ड सांगितला तो माझा हा व्हिजन बोर्ड आहे। 2023 ला मी हा व्हिजन बोर्ड केलेला आहे। तर तुम्हाला इथं दिसेल ही माझी मुलगी समृद्धी मगदूम आणि त्यानंतर मी हे लिहिलेलं आहे। म्हणजे 2023 ला मी सरांनी सांगितल्याप्रमाणे हा व्हिजन बोर्ड तयार केला आणि एक गोष्ट फॉलो होत गेली। म्हणजे इथे तुम्ही बघा जून 2024 ला व्हीआयटी ने कोणतीही शैक्षणिक फी न घेता समोरचा एलसी दिलेला आहे। मी ते मेंटेन केलेलं म्हणजे सरांनी जसं सांगितलं तसं ते मेन्शन केलं, तेही झालं। मी स्विंग मध्ये ट्रेडिंग करते, आता तेही चालू आहे, प्रॉफिट सर म्हणतात तसं। त्यानंतर हा माझा मुलगा, मला ऍक्च्युली ट्विन्स आहे, ती मुलगी समृद्धी आणि हा साई। त्याचं आता शिवाजी चषकला सिलेक्शन झालंय, ही ट्रॉफी तो घेऊन येणारच कारण ह्या 26 तारखेला त्याचं मॅचेस आहे। त्यानंतर मी योगा करते, माझे डेली 108 सूर्यनमस्कार असतात, पण मला ही पोज जमत नव्हती तर मी ही पोज म्हणजे तिथं चिटकवली। मला वाटतं 2 महिन्यामध्ये ही पोज मला जमायला लागली की माझे गुरु पण म्हणायचे की नाही तुझ्या स्पाइनल मध्ये प्रॉब्लेम आहे तर तू ही करू नाही शकत, पण मी ती आता डेली करते। सकाळीच तुम्हाला सांगितलं की माझे सासरे गेली 15 वर्ष झालं पॅरालिसिसचे पेशंट होते, त्यांना एक पाय चालता येत नव्हतं। माझं कुटुंब पूर्ण त्यांची सेवा करत होतं, पण अशा एक स्टेजला आलो की त्यांना पूर्ण उचलूनच न्यायला लागत होतं। तर मी रिअलमध्ये सरांना सांगून म्हणजे म्हटलं की म्हणजे खरंच मी फक्त माझ्या 5 जणांची, माझे सासूबाई, ही माझी 2 मुलं, हे माझे मिस्टर, असा 5 जणांचा फोटो लावला। म्हणजे तुम्ही सकाळीच मी म्हटलं की माझे सासरे आताच डेथ झाले। त्यानंतर सर थोडं वरती या बाबतीत कुठून आले काय आले माहित नाही, पण तिजोरीत आता 4 लाख जमा झाले। कंपनीचे ठिकाण आहेत या नोटा आल्या। अजून हा सरांनी चेक लिहायला सांगितलेला, क्लॅरिटी नव्हती, असंच लिहिला 1 कोटीचा। मिस्टरांनी रोडचं काम घेतलंय, माझ्या नावानेच घेतलंय। 4 दिवसापूर्वी 1 कोटी रुपये माझ्या अकाउंटवर जमा झालेत, भले कंपनीचे आहेत पण ते जमा झाले। म्हणजे अजून एक हे केदारनाथचं आहे, म्हणजे मे मध्ये मी चालले, माझं बुकिंग झालंय। म्हणजे कधी शक्य नव्हतं अशा गोष्टी, फक्त सरांच्यामुळे घडले। म्हणजे मी लग्नाच्या अगोदर स्टेट विनर होते भाषण स्पर्धेमध्ये, लव्ह मॅरेज केलं, राजकीय वातावरण घरातलं कधी नाही आली, इथं पिन लावून वगैरे ते सगळं होतं। त्यानंतर सरांच्या सानिध्यात आल्यावर जे काही दबलेलं होतं, म्हणजे मी मोटिवेशन लेक्चरर झाले किंवा ही आत्ता स्टेजवर बोलते बघा, त्या मॅडम म्हटलं की तुम्ही जरा पण अडकत नाही, हे सगळं क्रेडिट यांना आहे। ह्या सरांच्यामुळे सगळं शक्य झालं। मी फिरून तुम्हाला सतत सांगते की एखादा कोर्स केला 3 दिवसाचा की मला नाही रिझल्ट आला, असं नाही करून चालणार, की सातत्य महत्त्वाचं आहे। आणि सर म्हणतात तसं शिकण्यासाठी पैसे हे खर्च करावेच लागतात, फुकट घेऊन कुणालाच काही मिळत नाही। जर तुम्ही शिकण्यावर पैसे केले आणि सरांना जर तुम्ही जोडून राहिला, जॉईन राहिला, तर आयुष्यामध्ये असे मॅजिकल तुमचं आयुष्य होईल। जादू प्रत्येक दिवशी नवीन गोष्टी तुम्हाला अशा जादूमय शिकायला मिळतील। तर मला तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की इथून पुढच्या सरांच्या प्रत्येक सेशनला जॉईन व्हा आणि तुमच्या आयुष्यामध्ये ते जादूमय अनुभव अनुभवा। थँक्यू, तुम्ही मला खूप वेळ सकाळपासून ऐकलं त्याच्याबद्दल खूप थँक्यू आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा।